आवाज सर्वसामान्यांचा। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गणपती मूर्तीचे दर भडकले असले तरी नागरिक भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। कुंभारवाड्यासह कातर खटाव बाजारपेठ इतर दुकानांमध्ये लहान मोठ्या गणेश मूर्तींची रेलचेल दिसतेय। गेली 15 दिवसांपासून कुंभारवाड्यातील सर्व गणपती बाप्पा लोकांनी बुकिंग केलेत। उत्साहाच्या वातावरणात कुंभारवाड्यासह इतर दुकानातून 3000 गणपती बाप्पा लोकांच्या घराघरात विराजमान होणार असं दिसत आहे। गणपती बाप्पाची चाहूल लागताच अगोदर 3 महिन्यांपासून कुंभारवाड्यातील कारागीर मूर्तिकार कामाला लागलेले दिसून येतात। दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात लहान मोठ्या मूर्ती बनवल्या जातात। बालगोपाळ, साईबाबा अशा वेगवेगळे आकार देऊन गणपतीची मूर्ती विराजमान केल्या जातात। घरात बसवल्या जाणाऱ्या आणि दरवर्षीच्या मंडळाच्या लहान मोठ्या गणेश मूर्तींना आकार रंगसंगती द्यायचं काम गेले 3 महिने अगोदर कारखान्यात करावं लागतं। कातर खटावच्या कुंभारवाड्यातून इतर तालुक्यातील धामणी, गोंदावले, पिंपरी या गावातून मंडळाची गणपती बाप्पाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। महागाईमुळे गणपतीचे दर यावर्षी चांगलेच कडाडलेत। 500 रुपयांपासून 20,000 पर्यंत गणपतीची किंमत असली तरी मंडळ आणि लोकांच्या मध्ये उत्साह दिसून येतोय। कातर खटाव बाजारपेठेत विविध प्रकारचे झुंबर, आकर्षक मंडप, लाईटच्या झगमटानं डोळे दिपून जात आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये मागच्या महिन्यापासून कातर खटाव भागाला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। पाऊस वेळेतही पडला आणि नको त्यावेळीही अवेळी पडला, त्यामुळे जोमात आलेल्या पिकांना मार बसला। पीक पाणीच्या उत्पादनात घट शेतकऱ्यांना सोसावी लागत असते तरी मात्र गणपती बाप्पा घरात आगमन करणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे चांगलाच उत्साह दिसून येतोय। हां, तो आता तुमचं नाव सांगा तुमचं। हां, मोठ्यानं सांगा। जगदीश चांगदेव कुंभार। हां, मोठ्यानं बोला। किती वर्ष झालं येतं हे? मला वाटते वयाच्या मी 12-13 वर्षापासून करते। वयाच्या 12-13 वर्ष हो, कुंभार काम करते। कुंभार काम करता तुम्ही। बरं, आता तुम्ही गणपती कितीतरी चालू आहे। दरवर्षी किती गणपती तुम्ही हे करता, विकता? गणपती 1000च्या अंदाज असतो। 1000च्या आसपास। अच्छा, अख्ख्या ह्या सगळ्या कुंभारवाड्यात टोटल किती गणपती जातो दरवर्षी? दरवर्षी टोटल 1,500 जात असेल सगळ्यांचा मिळून। सगळ्यांचा मिळून 1,500 जातोय। अच्छा अच्छा अच्छा। 1500 बरं, किती रुपयापासून किती रुपयापर्यंत गणपती मोठे साईज मग तुम्ही? 100 रुपये बस नाही। 100 रुपये असं रुपयापासून 20-25 हजारापर्यंत? नाही, एवढा नाही। मंडळाचे गणपती कितीपर्यंत जातो? मंडळाचे किती 10-12 हजारापर्यंत। बरं, मंडळाचे गणपती कुठल्या कुठल्या गावाचे बुकिंग होतात? बुकिंग हां, इतर परगाव जाते धामणीपर्यंत जातो। धामणी, गोंदवले, दुर्गादेवी हे सगळं असतं। दुर्गादेवी। अच्छा, किती वर्ष झालं म्हणले तुम्ही हे करताय लहानापासून? 15 वर्षाच्या पुढे चालूच आहे माझी। 15 वर्षाच्या पुढे चालूच आहे। अच्छा 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 अच्छा। आता हे काय बनवतं? हे कसला गणपती आहे? मानाचा गणपती। मानाचा गणपती। बाई, हे कशासाठी हे करायला लागतो? वाणी उदमेसने लागतो। अच्छा अच्छा अच्छा। बरं, पहिलं तुमच्याकडे ते भट्टीवरती सुरुवातीला तुम्ही काय 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 करायचा भट्टीवर? भट्टी म्हणजे कुंभारकामाचं? कुंभारकामाचं चाकावच गाडीची मडकी सगळं घेर चाकावरती ते चाक फिरवायचं, त्याच्यावरती काय घेरा घेऊन डेर रांजण आणि सगळं करतो। डेरे रांजण त्या चाकावरती। आता चाकाचा खेळ आहे का अजून चालू? आहे की। हां, आहे की। कधी ते म्हणजे महिन्यातून किती वेळा चालू करतात? आता ही संक्रांतीला चालू आहे। संक्रांतीला? आता बंद आहे ना। अच्छा अच्छा। गाडगे वगैरे बनवावं लागतात का? काय आपलं नाव सांगा? रेवण कुंभार। रेवण कुंभार। अच्छा, हे मग तुम्ही इथलेच कातर खटाव? कातर खटाव। किती वर्ष झालं या व्यवसायामध्ये कुंभार काम करताय? 12 वर्ष झाली। 12 वर्ष झाली। अच्छा, किती दरवर्षी किती गणपती बनवतात? 400-500। 400-500। अच्छा, म्हणजे गेले 2 वर्षात गणपतीच्या काय किमती होत्या? गेल्या वर्षी काय साईजवर राहते साईजवर, तरी पण किती रुपयापासून किती लास्ट मोठा गणपती कितीपर्यंत जातो? 200 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत। 200 रुपयापासून 2000पर्यंत। अच्छा, म्हणजे आता टोटल कुंभारवाड्यात किती गणपती जातात तरी? 1,500, 2,000, 1,700, 1,800 असे 1500-1600 1500-1600 गणपती कुंभारवाड्यातून दरवर्षी बनवला जातो आणि त्याची विक्री होते। हां। अच्छा,
म्हणजे यावर्षी म्हणजे भक्तांचा, गिरायकांचा, शेतकऱ्यांचा उत्साह काय म्हणतोय? उत्साह उद्या कळणार. उद्या कळणार. तरी दरवर्षी मागच्या वर्षी कसा होता? मागच्या वर्षीपेक्षा जरा जास्त आहे. जास्त आहे का? काय पाऊस पाणीमुळे? पावसामुळे. पाऊस पाणी चांगलं झालं आहे. पाऊस पाणी झालाय चांगला. पिकांची वाट लागली त्याचं काय? पिकाची दरवर्षी काय राहतंय का? दरवर्षी काय वर्षी पडतोय बरं. अच्छा अच्छा अच्छा. गेवडं मूग जरा हे झालेत, त्यामुळं शेतकरी नाराज आहे. नाराज आहे ते. अच्छा अच्छा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.